बाबासाहेबांचा स्लोगन आठवते, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला शासनकर्ती जमात बनायचं आहे. बरेच लोक सांगतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आमचा ती एकच मूलमंत्र आहे. ते मिनगिरे साहेब, आमचा एकच मूलमंत्र आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि हे वारंवार सांगत राहिलो आम्हाला 50 वर्षापासून. आम्हाला शिकायला सांगितलं, आमचा संभ्रम असा झाला की आम्हाला 10वी पर्यंत शिकायला सांगितलं. 10वी नापास. आज उच्च शिक्षणाची पातळी आज आम्ही जर पाहिली तर 1000 पोरांमध्ये फक्त आम्ही 77 पोरं डिग्री पर्यंत पोहोचतो. फक्त 23% पोरं आमच्या डिग्री पर्यंत पोहोचतात. बाबासाहेब म्हणतात शिका, मग आमचा संभ्रम, बाबासाहेब म्हणतात का 10वी पर्यंत शिका म्हणून? नाही. बाबासाहेब म्हणतात संघटित व्हा. आम्हाला 10 ग्रुप सांगितल्या का करायला? नाही, पण एकमेकांसोबत कनेक्टेड राहा, असा बाबासाहेब आंबेडकरचा संदेश होता. आणि नंतर जर जमलं नाही तर संघर्ष करा. संघर्ष भावांसोबत करा म्हणून असं सांगितलं नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी सुंदरसं एक रचना बघता तुमच्यासाठी ठेवतोय. हॅलो 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 हॅलो, शार्प का थोडं. तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. पांगली तुझी भीमसेना, इथे सरदार कोणी दिसेना, इथे सरदार कोणी दिसेना. बिनधन्याच्या आज फौजेला, बिनधन्याच्या आज फौजेला, सारी दुनिया हसू लागली रे. तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझी पोर हसू लागली. तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझी पोर हसू लागली. पांगली तुझी भीमसेना, इथे सरदार कोणी दिसेना. पांगली तुझी भीमसेना, पांगली तुझी भीमसेना, इथे सरदार कोणी दिसेना, इथे सरदार कोणी दिसेना. बिनधन्याच्या बाबासाहेब गेले, बाबासाहेब गेल्यानंतर आम्हाला कोणीही वाली उरला नाही. आता जे विषय झाला, अनेक अन्याय अत्याचार आमच्यावर होतात, पण बाबासाहेब पुन्हा येणार नाही याच्यासाठी तुम्ही खात्रीशीर लक्षात घेऊन घ्या.
आम्हाला न्याय मिळवायचा असेल तर आम्हाला संघटित होणं आवश्यक आहे. बाबासाहेब गेल्याच्या नंतर बाबासाहेब म्हणतात 1956 ला की गडे हो, हा रथ समाजाचा रथ मी इथपर्यंत आणलाय, तुम्हाला जर पुढे न्यायचा असेल तर अवश्य न्या, पण त्याला मागे खेचू नका रे. आणि मग हा मागे खेचण्याचा रथचा जो प्रवास सुरू झालाय आमचा, त्यामुळे गट तट हा विषय आमच्या समोर नेहमी उद्भवतो आहे आणि म्हणून या असे अन्याय अत्याचार होत आहे. संघटित जर राहिलं माणसं तर समोरचा माणूस विचार करतो 10 वेळा आमच्या हल्ला करणार असं, पण तसं होत नाही. फक्त आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करायचं आहे. 14 एप्रिल आली की एक फक्त 100 रुपयाचा गुलाबाचा हार बाबासाहेब आंबेडकरांचा लटकवलेला, घरात लटकवलेला जो फोटो आहे तो काढायचा, त्याला पुसायचा आणि एक 100 रुपयाचा गुलाबाचा हार घालायचा. बाबासाहेब तुम्हाला काम खतम हो गया. 14 एप्रिल झाली की 14 ऑक्टोबर आम्हाला आठवते आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा लटकवलेला फोटो आम्ही काढतो, त्याला पुसतो आणि त्याला 100 रुपयाचा गुलाबाचा हार घालतोय. बाबासाहेब तुम्हाला काम खतम. 6 डिसेंबर आलाय, महापरिनिर्वाण दिन आला की पुन्हा बाबासाहेब आम्हाला आठवतात आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आम्ही 6 डिसेंबरला साजरा करतो. 365 दिवसांपैकी फक्त 3 दिवस बाबासाहेबांना आम्ही आठवतो. मतदानाला आम्ही काय करतोय हा तुमचा आमचा प्रश्न आहे. आमची माणसं जर संसदेमध्ये नसेल तर आमचा आवाज कोण उठवणार हा प्रश्न केव्हा पडणार आहे तुम्हाला. बाबासाहेब सतत आणि सतत आमच्यासाठी रडत बसायचे. नानकच्या रत्तू बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचे बाबासाहेब क्यों रोते हो. बाबासाहेब म्हणायचे नानक मैं रहने के बाद भी मेरे समाज का ये हाल है, मेरे गुजर जाने के बाद मेरे समाज का हाल क्या होगा, इसलिए मुझे बहुत खराब लगता है नानक. बाबासाहेब रात भर रडत बसायचे की मी इथे हजर असल्यानंतरही माझ्या समाजावर इतके अन्याय अत्याचार होतात, मी गेल्याच्या नंतर माझ्या समाजाचं काय होईल याची चिंता मला नानक आहे आणि म्हणून मला या गोष्टीची आजही चिंता आहे की माझ्या समाजाचं काय होईल. बाबासाहेब गेले, हा प्रवास तुमच्या आमच्यासाठी सोडून गेले, पण आजही आम्हाला बाबासाहेब खिशात आम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा कलदार ठेवतो आणि मतदानाच्या दिवशी तोच कलदार काढतो, त्याची शपथ घेतो, मग पैसे घेतो. कुठं चाललो होतो आम्ही. हा विषय तुमचा आमचा नाही, पण हा विषय बंद झाला पाहिजे. आम्ही संघटित झालं पाहिजे, आम्ही समाजशील झालं पाहिजे. याचे हेवेदावे त्याच्यासोबत, त्याचे हेवेदावे याच्यासोबत, घराच्या शेजारच्या माणसांचा आमच्या एकमेकांसोबत जमत नाही. मला त्या मुसलमान बांधवाचा फार अभिमान वाटतो. 5 वेळेला नमाज पडतात आणि म्हणून ते एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. आम्हाला सांगावं लागते बाबा रे रविवारी तरी किमान विहारात जा. हा विषय तुम्ही आम्ही का घेत नाही. आमचे आजही विहार कुंभ बंद आहेत. मस्जिदीमध्ये जा, सताळ मस्जिदी उघड्या आहेत, मंदिरामध्ये जा, सताळ मंदिर उघडे आहेत, पण आमचे विहार आजही कुलपामध्ये बंद आहेत. हा विषय समजण्यासारखा आहे, विचारात घेण्यासारखा आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला का होत नाही आहे याचं मला फार मोठं दुःख आहे. आणि म्हणून मित्र हो, पांगली तुझी भीमसेना, पांगली तुझी भीमसेना, इथे सरदार कोणी दिसेना. पांगली तुझी भीमसेना, इथे सरदार कोणी दिसेना, इथे सरदार कोणी दिसेना. विंध्यण्याच्या आज फौजेला सारी दुनिया हसू लागली. विंध्यण्याच्या आज फौजेला सारी दुनिया हसू लागली.
काय वर्णू बा तुझा दरारा. तूच माळी खळ राखणारा, तूच माळी खळ राखणारा, काय वर्णू बा तुझा दरारा, काय वर्णू बा तुझा दरारा. बाबासाहेब म्हणतात मला ही माणसं का भितात, त्याचं वर्णन बाबासाहेब काय करतात बघा. बाबासाहेब म्हणतात ही माणसं मला यासाठी भीत नाहीत की मी 25,000 पुस्तकांचा वाचक आहे. ही माणसं मला यासाठी भीत नाहीत की मी एवढ्या मोठ्या पुस्तकांचा लेखक आहे. ही माणसं मला अशी भीत नाहीत की माझ्या समोर एवढा मोठा समाज आहे, माझ्या सोबत एवढा मोठा समाज आहे म्हणून ही माणसं मला भीत नाहीत. भिंगरे साहेब तर माणसं ही का भितात, माझं चरित्र शुद्ध आहे आणि त्या चरित्रामुळे ही माणसं मला भितात. आणि म्हणून बाबासाहेब चरित्रावर सर्वात जास्त जोर द्यायचा. बाबासाहेब काय म्हणतात की ही माणसं का भितात, तर माझं चरित्र स्वच्छ आहे म्हणून ही माणसं भितात. आणि त्यासाठी तुम्ही जर एखाद्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर असेल तर तो त्याचं जर चरित्र जर चांगलं जर असेल तर त्या माणसाचा आदर समाज घेतो, त्या माणसाचा आदर्श समाज घेतो आणि मग त्या माणसाप्रमाणे वागण्याचा समाज प्रयत्न करतो. तूच माळी खळ राखणारा, तूच माळी खळ राखणारा, काय वर्णू बा तुझा दरारा, काय वर्णू बा तुझा दरारा, काय वर्णू बा तुझा दरारा. पंडित नेहरूंच्या दिवाणखान्यात बाबासाहेब आंबेडकरांना जेवणाचं आमंत्रण आहे. पंडित नेहरूंच्या दिवाणखान्यात बाबासाहेब आंबेडकरांना जेवणाचं आमंत्रण आहे. भिंगरे साहेब पण पंडित नेहरूंचा तो सेवक आहे, त्यांनी बाबासाहेबांना पाहिलं नाही. पंडित नेहरूचा सेवक म्हणतो चाचा मैंने तो बाबासाहेब आंबेडकर जी को देखा नहीं है. तो नेहरू म्हणतात जाओ उनको बुला के लाओ. सेवक म्हणतो कि मैंने उसे देखा नहीं है, उनको देखा नहीं है, मैं कैसे पहचानूं. तो नेहरू काय म्हणतात, नेहरू म्हणतात जाओ जिनके बदन पर सूट बूट इतना टाइट हो, जिनके चेहरे पर इतना नूर हो, ज्यांचा चेहरा इतका सतेज असला पाहिजे, दिसला पाहिजे आणि ज्यांचा चेहरा सगळ्यांमध्ये प्रभावी दिसेल ते आंबेडकर समाजाने त्यांना बोलावून घेऊन यायचे. बजाव ताली बजाव एक छोटीशी. हे व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांचं. बाबासाहेब आंबेडकर दिसायचे तर दुश्मनांच्या हृदयात धडकी भरायची आणि बाबासाहेब गेल्याच्या नंतर ती धडकी आमची निघून गेली. म्हणून मित्र तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, संघटित व्हा, पहिले शिका, मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा तुम्ही मिळवा. इथे आमचे भिंगरे साहेब आहेत, माऱ्याच्या आणि मोक्याच्या समाज कल्याण आयुक्त आहेत. माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा जोपर्यंत तुम्ही पटकावत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत, सोडवत नाही. जोपर्यंत तुम्ही संसदेमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुमचा आवाज उठवायला कोणी तयार नाही. क्योंकि भीख मांगने से तुम्हें न्याय मिलेगा नहीं. तुम्हारे बाजू में जब तक दम नहीं होगा तब तक लोग तुम्हें सलाम नहीं करेंगे. आणि म्हणून मित्र हो, यासाठीच तुम्हाला भिंगरे साहेब या सेक्रेटरी समाज कल्याणचे आयुक्त आहेत. जितक्याही अट्रॉसिटी आजपर्यंत झाल्या त्या सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम भिंगरे साहेबांनी केलंय. हळूहळू टाळ्या वाजवून भिंगरे साहेबांसाठी वाजूया. अट्रॉसिटी झाल्यानंतर जो काही आर्थिक मदत त्या कुटुंबाला होते ते कुटुंबाला मदत पुरवण्याचं काम आदरणीय भिंगरे साहेब करतात. आणि म्हणून मित्र हो, आमचे बाबा आमचे मांडगेकर साहेब यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद. हे माझे बाबा आहेत आणि म्हणून बाबासाहेबांच्या संदर्भात आम्हाला पुन्हा बाबासाहेब येणे नव्हे, आणि म्हणून तुम्हाला विनंती माझी एवढीच राहील की संघटित व्हा. बाबांनो, बाबासोबत भांडू नका. नोकरीवर जरी राहिला तरी त्याचा अहम करू नका.
नाही तर जय भीम जरी म्हणायचं असेल तर त्याला जय भीम, जर त्याला त्या खुर्चीवर बसल्यानंतर जय भीम जर म्हटलं तर जय भीम फक्त सरड्यासारखा जय भीम म्हणतो, मानवर खाली. हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं याची जाणीव असू द्या. कारण भीम के नाम पर कुर्बान है बच्चा बच्चा, अच्छे को अच्छा, और शैतान है मेरे भीम का बच्चा बच्चा, जाओ मेरे भीम की नगरी में, क्योंकि तेरे मौत का सामान है मेरे भीम का बच्चा बच्चा, मेरे भीम का बच्चा बच्चा, मेरे भीम का बच्चा बच्चा. तूच माळी खड राखणारा, तूच माळी खड राखणारा, काय वर्णू बा तुझा दरारा, काय वर्णू बा तुझा दरारा, काय वर्णू बा तुझा दरारा. विंधण्याच्या आज फौजेला सारी दुनिया हसू लागली, विंधण्याच्या आज फौजेला सारी दुनिया हसू लागली. तुझा पाऊल खुना भीमराया, तुझा पाऊल खुना भीमराया, तुझी पोर हसू लागली, तुझा पाऊल खुना भीमराया, तुझी पोर हसू लागली, तुझी पोर हसू लागली, तुझी पोर हसू लागली, तुझी पोर हसू लागली रे.